आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक मुस्लिम बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत यावेळी प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, महानगर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांच्या उपस्थितीमध्ये आज गणपतीनगर परिसरात हा प्रवेश सोहळा पार पडला. आगामी काळात या प्रवेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटन जिल्ह्यात अधिक मजबूत होणार आहे. काय सांगाल, आज तुम्ही मनसे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुप्रीम कॉलनी परिसरातील मुस्लिम युवकांचा प्रवेश झालेला आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुप्रीम कॉलनी परिसरातील मुस्लिम तरुण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आले. यांच्यासोबत आणखी अनेक शेकडो मुस्लिम तरुण या पक्षात प्रवेश करणार आहेत. लवकरच त्यांची शाखेचं उद्घाटन होईल आणि अतिशय आनंद आणि उत्साहाची बाब आहे. एकीकडे सत्ता असताना सगळ्या तरुणांचा ओढा जो आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आहे आणि प्रवेश करताना यांची प्रतिक्रिया अशी होती की सन्माननीय राजसाहेब ठाकरेच असे नेते आहेत जे महाराष्ट्राला एक वेगळं नेतृत्व देऊ शकतात. म्हणून आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करणार आहोत अशी प्रतिक्रिया सुप्रीम कॉलनी परिसरातील या सगळ्या तरुणांनी दिली आहे. 18 सुप्रीम कॉलनी परिसरातील जळगाव शहरामधून आज असंख्य मुस्लिम बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अधिकृत प्रवेश केलेला आहे. तर या तरुणांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. सर्वप्रथम राजसाहेब ठाकरे यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केल्याबद्दलही त्यांचा धन्यवाद सांगतो. आणि आज ज्या तरुणांनी मनसेत प्रवेश केलेला आहे त्या तरुणांपैकी आमचे जिम ट्रेनर यांना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुप्रीम कॉलनी शाखा विभागाध्यक्ष आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षाच्या सांगण्यावरून त्यांना सुप्रीम कॉलनी शाखाध्यक्ष हे घोषित करत आहोत.